व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स तुम्ही सुद्धा चेहऱ्यावरती अप्लाय करता का? किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला असेल ज्यामध्ये दाखवलेलं आहे की व्हिटॅमिन ई कॅप्सूल्स जनरली आपण एव्हियन ह्या नावाने ओळखतो. तर ही कॅप्सूल मोस्टली काही लोक आपल्या चेहऱ्यावरती फोडून अप्लाय करतात. ॲक्च्युली व्हिटॅमिन ई ही कॅप्सूल एक अँटीऑक्सिडंट आहे आणि ती एक ओरल यूजसाठी बनलेली, ना की त्याचा आपण टॉपिकली यूज करू शकतो. जेव्हा पण व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुम्ही ब्रेक करता तेव्हा ती एअर किंवा लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या वेळेला येते अशा वेळेला त्यामधलं जे नॅचरल व्हिटॅमिन ई असतो, जो नॅचरल सोर्स असतो, तो बऱ्याच वेळेला ऑक्सिडाईज होतो आणि ऑक्सिडाईज झाल्यामुळे स्किनला एक प्रकारचं ॲलर्जिक रॅशसुद्धा येऊ शकतं. आणि जो आपल्याला ॲक्च्युअल बेनिफिट त्या कॅप्सूलपासून एक्सपेक्टेड असतो तो आपल्याला त्यामुळे मिळत नाही. म्हणून नॅचरल ऑक्सिडंट असल्यामुळे ही जी कॅप्सूल असते ही ओरली घेतल्यानंतरच त्याचा आपल्याला फायदा मिळतो. जे आपल्याला एक्सपेक्टेड असतं की ड्राय स्किन आहे किंवा स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी, स्किनचं मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी आपण व्हिटॅमिन ईचा उपयोग करत असतो. तर व्हिटॅमिन ई मग कुठल्या फॉर्ममध्ये वापरायला पाहिजे? तर व्हिटॅमिन ई जेव्हा तुम्हाला यूज करायचं असतं अशा वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने एखाद्या क्रीम फॉर्ममध्ये, सिरम फॉर्ममध्ये किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये ती व्हिटॅमिन ईचा आपण वापर करू शकतो. पण ज्या वेळेला तुम्ही ही स्किनवरती फोडून जेव्हा अप्लाय करता अशा वेळेला त्यामध्ये जे ऑइल कंटेंट असतं त्यामुळे जर तुमची स्किन ही ॲक्ने प्रोन असेल तर अशा वेळेला तुमचे पोर्स क्लॉग होऊन तुम्हाला एक तुमचा ॲक्नेचा प्रॉब्लेमसुद्धा फ्लेअरअप होऊ शकतो. म्हणून कुठल्याही प्रकारचं एक्सपेरिमेंट करताना आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. थँक्यू.